नमस्कार, मी भारती शिंदे आणि आपण पाहतात प्रबोधन दिशा न्यूज। हा शुभारंभाचा पहिला प्रयोग आपल्या सर्वांसाठीच या ठिकाणी होतोय। उपस्थित असलेल्या आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। त्याचबरोबर सोनालीताई बनकर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, समृद्ध संस्कृतीचा आणि प्रेरणादायी परंपरेचा अनमोल ठेवा म्हणजेच वारसा माझ्या महाराष्ट्राचा। महाराष्ट्राची लोककला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। लावणी, पोवाडा, भारूड, गोंधळ, कीर्तन, पंढरपूरची वारी आणि लोकनृत्याच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचं काम वारसा माझ्या महाराष्ट्राचा या माध्यमातून कमल आनंद कला मंच आणि NM एंटरप्राइजेस प्रस्तुत आरती पानसरे आणि अश्विक कामटे यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माणसं, महाराष्ट्राचा मानबिंदू जपण्याचं काम केलं असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या भक्तीची परंपरा, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे कार्य महाराष्ट्रातला एक वेगळी ओळख करून गेली आहे आणि हीच ओळख आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम वारसा माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे। त्याचा पहिला प्रयोग वाशीतील विश्वनाथ भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली। आजच्या आधुनिक युगात विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जात असताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आजच्या युवा पिढीला आपली परंपरा कशी आहे हे या वारसा माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवण्याचे काम केले जात असल्याचे दिग्दर्शक व नृत्यांगना अश्विक कामटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। वाटही चाललो पंढरीची, ताळ हाती धरला मृदुंग, कलाकार आहेत आपल्या शहरात अजून जे लावणी नाही मला माहिती आहे, पण
काय होतं माहितीये का, हे राजकारणी लोक जेव्हा या लावणीकडे वेगळ्या नजरेने बघतात ना, त्यावेळेस त्यांच्या कानाखाली आवाज काढायची ताकद सुद्धा एका नृत्यंगनेमध्ये माहिती. मी बघितलंय आकांक्षा कदम यांना. असा माझ्या महाराष्ट्राचा हा जो कार्यक्रम आहे, दिग्दर्शन आहे अश्मिक कामठे आणि नृत्य दिग्दर्शन आहे आरती पानसरे. सो याच्यामध्ये जे वारसा माझ्या महाराष्ट्राचा हे जे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती खूप सुंदर प्रकारे मांडलेली आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी पत्रकारिता, म्हणजे मेन म्हणजे याच्यामध्ये विशेष आहे की यांनी पत्रकारांना घेऊन ही जी सुरुवात केली आहे, गावापासून जी सुरुवात केली आहे, आणि ही जी नवीन जनरेशन आहे त्यांना ही जी आपली संस्कृती जी आहे ती नाही एवढी माहिती. सो ती एक एक गोष्ट त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे याच्यामधनं पत्रकारिता खूप सुंदर अशी मांडलेली आहे. आणि याचं खूप सुंदर असं म्हणजे प्रत्येक गणपती सुरुवातच एवढी छान आहे. आपण जी गणपतीला हे करतो वंदन करून करतो, सो गणपती झालं, वासुदेव झालं, मेन म्हणजे याच्यामध्ये आपल्या गावामध्ये जी जत्रा असते त्याच्यामध्ये तमाशा असतो. सो तमाशामध्ये पण त्यांनी एवढं सुंदर असं, म्हणजे आजकाल तमाशाला खूप लोक नावं ठेवतात, पण याच्यामध्ये विशेष म्हणजे आपलं सगळ्यांचं आवडतं अश्मिक कामटे आहेत आणि आरतीताई आहे. सो त्यांनी प्रॉपर नखशिखांत असा सुंदर असा साज करून त्यांनी लावणी केलेली आहे. सो हे मला बोलताना पण अंगावर शहारे येत आहेत, एवढं सुंदर आहे. तुम्ही नक्की हा वारसा माझ्या महाराष्ट्राचा हा कार्यक्रम बघायला नक्की या. तुम्हाला खरं तर कमल आनंद कला मंच आणि NM एंटरप्राइजेस प्रस्तुत सौ आरती पानसरे आणि आश्मिक कामटे आयोजित हा वारसा माझ्या महाराष्ट्राचा कार्यक्रम ही लोककला हरवत चालली की काय असं प्रत्येकाला वाटतं, परंतु लोककला हरवत नाही चालली आहे. जोपर्यंत असे कार्यक्रम हा वारसा महाराष्ट्राला पुढच्या पिढीला दाखवण्याचं काम या माध्यमातून होतंय, तोपर्यंत लोककला लोकपरंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती कदापही विसरणार नाहीये. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढंच सांगावं असं वाटतंय की 18 वर्षापासून एक पुरुष महाराष्ट्र भूषण असलेला आश्मिक कामटे जेव्हा अदाकारी पेश करतो, ती लावणी तो जेव्हा रंगमंचावरती सादर करतो, तेव्हा रोमांच उभे राहतात. आणि या वारसा माझ्या महाराष्ट्राच्या संकल्पनेतून एक पत्रकारिता करणारी महिला, एक पत्रकार जेव्हा एखाद्या गावामध्ये जाते आणि तिथून तो पूर्ण लोककलेचा सारांश पूर्ण गावभर फिरत असताना मांडत जातात, ही कथानक आणि त्यातून ही लोकपरंपरा जपण्याचं कार्य या वारसा माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून होतंय. कोमल RJ कोमल पुरोहित, राज पुरोहित असो किंवा ओमकार कोळपकर असो, आरतीताई असो, अश्मिक असो, या सर्व कलाकारांना माझा मनापासून सलाम आहे. आणि यांचे उत्तरोत्तर कार्यक्रम प्रयोग असेच पूर्ण महाराष्ट्रभर लागो याच सदिच्छा. नक्कीच, कारण की आजकाल धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, डोंबारी असेल, शेतकरी असतील किंवा गोंधळी असतील, वाघ्यामुरळी, जोगते, या सगळ्यांचीच प्रत्येकाची एक आपली एक स्वतःची एक ओळख आहे. प्रत्येकाचा आपला एक वारसा आहे आणि हाच वारसा जतन करून त्यांनी त्यांच्या गाठीशी बांधलाय, तो आपल्या सगळ्या रसिकांसमोर सादर व्हावा हाच मनाशी अट्टास आहे. कारण की ही पूर्ण संस्कृती आपल्या महाराष्ट्राची ओळख बनते. जेव्हा मी अमेरिका बलाढ्य देशात जाऊन काम करतो, की आम्ही आताच दुबईमध्ये परफॉर्म केलं, बुर्ज खलिफावर परफॉर्म केलं, मी ओमान मस्कतमध्ये परफॉर्म केलं. सो तिकडे गेल्यानंतर आपल्या लोकसंस्कृतीला खूप प्रेम दिलं जातं. म्हणजे अगदी तिथे ढोल लेझिम वाजवून आपल्या संस्कृतीची सोहळा साजरा केला जातो. सो हा आनंद आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात देखील व्हावा आणि आपल्या लोककलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं
तेव्हाच कुठेतरी जसं आज आपल्याकडे रामानंद उगले आलेले आहेत, ज्यांच्या पहाडी आवाजाने अख्खा महाराष्ट्र दुमदुमलाय. आणि रामानंदाचं एक विशेष कौतुक करेन, गेल्या 12 वर्षापूर्वी त्याला मी एका कॉम्पिटिशन जज केलं होतं. तेव्हापासून तो जो काय आमचं नातं झालंय ते आज या प्रयोगासाठी इथे येण्यापर्यंत झालंय. ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशी आणि नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट रहा. प्रबोधनिशी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.